खरं सांगतो तुम्हाला, हे मराठ्याच्या खिशात येतो असले जर तारा लागले मराठीत चालता चालता यांना कुंकड पाडून टाकी देईन, मेळ बी नाही लागणार. आणि आता ते येत नसते त्या बरीने, याच्यातलं तर एकही येत नसतात किती ताकद लावली तरी. शेवटी जाताना एवढंच सांगतो, बावलीक होऊ नका आणि जात आणि लेकराला विसरू नका. वेळेवर जर त्यांच्या वेदना विसरलात, लेकराचे होणारे आलक्षणामुळे हाल जर विसरलात आणि नेत्यालाच मोठा करायचा प्रयत्न केला तर तुमच्या जातीचा आणि लेकराचं वाटोळं झालं म्हणून समजा. वेळेवर भावनिक होऊ नका. ही आगळ्या आगळ्या योजना आणतील. आता आणली बघा ती लाडकी बहीण, चांगली आहे ती योजना, चांगली, काय अडचण आहे. पैसेच आपले. देवेंद्र फडणवीस काय नागपूरचा वावर ऐकला की एखाद्यानं आपल्याला पैसे दिले? आपलेच पैसे. ते पेन घेतला तरी जीएसटी कट होतोय, बिस्किट पुडा घेतला तरी कट होतोय, काही घेतलं की कटत आहे. पैसेच आपलेत. घ्या, ती चांगली योजना आहे, काय अडचण नाही. पण फडणवीस साहेब, मला एक प्रश्न पडला, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, चांगलं केलं, ती चांगली योजना आहे का नाही ती पुढे बघू. घ्या, ते आपले लोक बी घ्या, सगळे कामाला येते पुढे दे. पण एक प्रश्न आहे, लाडक्या बहिणीला पैसे दिले पण भाच्याला आरक्षण लागते, त्याचं काय? आणि दाजी शेतात काम करतो, बांधावर त्याचा फेस पडाय काम करतो, त्याचं काय? दाजीच्या मालाला भाव पाहिजे ना. लाडक्या बहिणीला पैसे दिले, दाजीच्या मालाचं काय? दाजीचं कमर मोड काम करू करू. आणि दाजी जर एखादा रूम न घेऊन मुंबईकडे निघाला मामा करत, मग त्याच्या मालाला भाव पाहिजे. दाजीच्या लाडक्या बहिणी दिले, चांगलं झालं. भाच्याच्या आरक्षणाचं काय? अरे तुम्ही आयुष्याच्या सुविधा द्या. तुम्ही हे चिरीमिरी वाटायचं बंद करा. हे 1500 रुपये आमच्या आयुष्याला पुरणार नाहीयेत. आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत. यासाठी या मराठ्यांचा आक्रोश आहे. तुम्ही आयुष्याचं आरक्षण द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. शेतकऱ्याला आयुष्याच्या सुविधा द्या. करा शेतकऱ्याची कायमची कर्जमुक्ती. ते नाही करणार, 1500 रुपये देणार. तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या मालाला भाव द्या. त्याला 24 तास लाईट द्या. त्याला कायमस्वरूपीचं विदर्भाला, खानदेशाला आणि मराठवाड्याला पाणी द्या. माझा मराठा किंवा शेतकरी एक बी आत्महत्या करू शकत नाही. तुम्ही हे चिरीमिरी वाटी द्या. आम्हाला आयुष्याचं देत नाहीत म्हणून तुम्ही पडता. पुन्हा ते आता लाडीगुडी लावतील 1500 रुपये. आता येऊन बघा तो आनंदाचा शिरा, दिवाळीला आनंदाचा शिरा आणते ती भुंग्याने खाल्लेली डाळ, ती 15 दिवस झाले भिजायला टाकले. आजीना तरी मावशी तसाच हात मोकळा झाला, भिजलीच नाही. हे आनंदाचा शिरा, ते तेलाचा पुडा वाकडा तिकडा झाल्या, त्याच्यात पांढरं तेल. आमची मावशी ती पुडा फोडी, ती कडाईत टाकी, ती सगळं सरपंच संपत, पण ती का पिवळ होत नाही तेल. मग काय त्याच्यात देवेंद्र फडणवीस वंगण टाकीतो का काय करतोय? हे असलं नादी लावी देत. तेवढं तर शेतकऱ्याच्या मराठ्याच्या बांधावर आहे. तुम्ही आम्हाला नादी लावू नका. लोक येड्यात काढायचा बंद करा. धनगरांचं आरक्षण देशात गाजलं होतं. कधी नव्हतं उठाव गोरगरिबांचा धनगरांनी केला होता. त्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे होतं. एसटीतून आरक्षण मिळालं तर गोरगरिबांचे लेकरं मोठी होतील, त्यांच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील म्हणून धनगर पेटून उठला होता. गोड बोलून देवेंद्र फडणवीसांनी चालता चालता आंदोलन मोडून टाकलं. 30 डाव मराठ्यांचं आंदोलन मोडायला सुद्धा वापरला होता. पण इथं खानदानी मराठ्यांचा जातवान पिल्लू आहे शेतकऱ्याचं. ते पैसे नको, पद नको मला, आणि पैशाचं मग जमत नाही. पहिल्यापासून सवयच आपल्याला पैशाचं आपलं जमत नाही. तुमचे तरी आंघोळीला कपडे काढले खिसे तपासित असते घरचे, नोट भिजन म्हणून. भाऊ आपण जर कपडे काढले ना, आपल्या खिशात कोणीच हात घालीत नाही. त्यांना माहिती आहे खिशात रुपयात नसतो खडकोजे, आणि याचं कुठं खिसे तपासित आपल्या जो काहीच नसतंय. आणि मला यासाठी लावली देवेंद्र फडणवीसनी. आहे काय काही कळत आहे का?
म्हणजे 70,000वाला चोट्टे चट्टे बारकुले फुरकुले त्यांजवळ तिकडे यासाठी लावायची तर माया मागं लावली. ते बिचारा ते कोमाट आहे का काय ते बिचारा वाचून वाचून मथुर झालं राव. आता म्हातारपणाला त्याला काय येळ आणली त्याच्यावर. त्याला कधीतरी जीवनात त्याचा इतिहास झाला असता कधी जर म्हणला असता मी 20 लोक आत टाकले त्याने धरून आणला घी सोडून देतो त्याने धरून आणला घी सोडून देतो. ही असली शाळा यांची आणि यासाठी लावली माया मग. मी भेट नाही फक्त तुम्ही साथ आणि एकजूट ठेवा. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हट. होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. मरण मी आता स्वीकारलेलं आहे. देवेंद्र फडणवीसने जो ट्रॅप रचलाय त्यात मरण आलं तरी घ्यायला तयार आहे. आणि समाजासाठी लढून उपोषण करून मरण आलं तरी मी ते घ्यायला तयार आहे. शेवटचा शब्द देतो तुम्हाला की मला कितीही त्रास झाला आणि मला कितीही वेदना झाल्या तरी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्याच पायावर मोजणार पण गद्दारी तुमच्याशी कधीच करणार नाही. माझा जीव जरी गेला मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही. नसताय सरकार जर आपल्याला ह्या राहिलेल्या महिना दीड महिन्यात जर आरक्षण ओबीसीतून नाही दिलं तर सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठ्यांनी मागे सरकायचं.